आणि या दोन संघांमध्ये सुरू होणारा हा सामना सुरू होतीये चौथी लढत आपण पाहतो आजच्या दिवसामधली आपल्याला बघायला मिळेल मिड विकेट मध्ये हा चेंडू इथे आपल्याला बघायला मिळेल आणि तीन सामने आपण बघितले तर पहिल्या सामन्यामध्ये धावफलकचा पाठलाग झाला नाही तर दुसऱ्या सामन्यामध्ये एक चेंडू 6 धावांची गरज असताना या आधीचा आपण पाहिला तिथे षटकार खेळला आणि तिथे सामना जिंकला आणि तुम्ही पहा आता याआधी 55 धावांचा पाठलाग झाला नाही बॅट्सी कड घेऊन गेलेला हा चेंडू थेट सीमारेषा ओलांडतोय 4 धावा तुम्हाला इथे आपल्याला बघायला मिळतील आणि आता इथे सुद्धा या दोन्ही संघांनी आधी एक एक सामना खेळलेला आहे साखळी पद्धत आहे मी सातत्यानं सांगत आलोय आणि साखळी पद्धत असल्या कारणानं तुम्हाला प्रत्येक सामना खूप महत्वाचा आहे पहा मिड विकेट मध्ये हा चेंडू आणि इथे हा चेंडू हा वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावा तिथे मिळतील त्यामुळे आता पहा दोन्ही संघांच्या संघनायकांवरती जबाबदारी खूप मोठी आहे कारण आता ज्यावेळेस साखळी पद्धत आपण खेळतोय आणि हळूहळू आपण पाहतो जसं जसं तुम्हाला पुढे जायचंय तसं तसं सामना आता जिंकणं गरजेचं आहे आणि फक्त जिंकणं नाही तर एक चांगल्या मार्जिननं सामना आता इथून पुढे सगळे जिंकावे लागणार आहेत की ज्यावेळेस तुम्हाला बक्षीस पात्र फेरीच्या दिशेने वाटचाल करायची आहे पॉवर प्लेची षटकं आहेत आणि पॉवर प्लेच्या षटका असल्या कारणानं बंधनं तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षण दोनच खेळाडू बाहेर आहेत आणि इथे सुद्धा डीप एक्स्ट्रा कव्हर फुटतोय हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा धावपलीवरती मिळतील या 4 धाव्याने धावपलक पुढे सरकेल धावपलीवरती 14 धावा तुम्हाला बघायला मिळतील 14 धावा धावपलीवरती आहेत 14 धावा धावपलीवरती पुन्हा एकदा यावेळेस बॅकफुटवरती जात आडवा बॅट ना चेंडू शॉट मिड विकेट मध्ये की जबाबदारी आता दोन्ही संघनायकांवरती खूप महत्वाची आहे जबाबदारीचं कोणतंही वय नसतं कोणी लहानपणापासून ती जबाबदारी पार पाडतो तर कोणी 50शी ओलांडूनही टाळतो जो पाण्यानं आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो पण जो सातत्यानं घामाने आंघोळ करतो तो स्वतः इतिहासही बदलू शकतो एक षटक संपतंय एक षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती मी जातो कोणताही फलंदाज बाद नाही 3 चौकारांचा खेळ आपण पहिल्या ओव्हरमध्ये बघितला 15 धावा धावपलीवरती टोटल धावपलीवरती आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर पहा खूप चांगला फटका बॅटमधनं आवाज आला होता हा मात्र चेंडू समोर आपण पाहतोय डीप लॉगॉनचा प्लेअर होता त्याने थांबवला तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आणि या चेंडूवरती फक्त एकच सिंगल आपण पाहतो तिथे मिळेल दुसऱ्या षटकाचा खेळ इथे आपण पाहतोय पहा शांत पद्धतीने सामना सुरू आहे दुपारच्या सत्रामध्ये आपण आलोय शाळकरी मुले बरेचसे होते आता ते मला वाटतं दुपारच्या सत्रामध्ये आपापल्या घरी गेलेले दिसतात मला षटक क्रमांक संपतोय 2 क्रमांकाचा 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपलीवरती 20 धावा तुम्हाला बघायला मिळतील की शाळा बंद आहेत त्यामुळे बरेचसे लहान मुलं आता 7-8 महिने झाले घरीच आहेत आणि इथे सुद्धा बरीचशी गर्दी त्यांची होती मात्र आता थोडीशी गर्दी त्यांची कमी झालेली आहे कदाचित जेवण करण्यासाठी गेले असतील 1 वाजून 47 का 1-2 वाजत आलेत त्यामुळं कदाचित आपापल्या घरी जेवण करण्यासाठी ते गेले असतील सुद्धा लहान मुलांची सुद्धा प्रचंड गर्दी मी सकाळपासून इथे बघत होतो की ते पहा सामना पाहण्यासाठी आपल्या सपोर्ट टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित होते हळूहळू शाळा मी म्हणतो सातत्य आता बघू जशी परिस्थिती बदलेल तसे शाळाही सुरू होतील मिस टाईम फटका एक लॉलीपॉप जाईल इथे पहा क्षेत्ररक्षकाकडे आणि त्यानं कोणतीही चूक केली नाही आणि नो बॉलचा हा इशारा मेन पंच देत आहेत नो बॉलचा हा
डिसिजन आपण पाहतोय तुषार मेटे जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांच्या वतीनं आपण पाहतो हा नो बॉलचा डिसिजन येतोय. आणि गोलंदाजासाठी आपण पाहिलं तर काय ते साईड आपण पाहतो तर गोलंदाज आणि पंचांमध्ये काय कॉम्बिनेशन आपण पाहतो. कदाचित बोलणं झालं असेल नसेल आपल्याला माहित नाही. (22 रन्स ऑन बोर्ड, 22 धावा धावपलीवरती तुम्हाला इथे बघायला मिळतील. फ्री हिट आपण पाहतो अर्थात आता या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि एक दुसरा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती फ्री हिटचा चेंडू वा आपलातून जाईल. मात्र फलंदाज इथे बाद होणार नाही या चेंडूवरती, कारण फ्री हिटचा हा चेंडू असल्या कारण झैल किती सुरेख होता तुम्ही तिथं बघितला. कदाचित ही फेक जर व्यवस्थित असती तर खेळाडू धावबाद नक्कीच झाला असता. मात्र झैल जो होता अगदी डोळ्याचं पापण पडत नाही तोपर्यंत तो बॅटमधनं चेंडू निघाला होता. आणि समोर जो कव्हर मध्ये खेळाडू मला वाटतं सागर कामठे आपण पाहतो. सागर कामठे कव्हर मध्ये ते उभे आहेत. आणि किती आतपाय झेल हा एक खूप समीकरण महत्वाचं असतं ज्यावेळेस तुमच्याकडे झेल येतो, कारण झेल टिपणं सुद्धा कॅल्क्युलेशनमध्ये बरेचसे चेंजेस करणारा तो एक झेल असतो. मॅचचा टर्निंग पॉईंट हा एक झेल असतो. आता इथे पहा तो फ्री हिटचा चेंडू असल्या कारणानं फलंदाज आबाद झाला नाही. मात्र कदाचित तो फ्री हिटचा चेंडू जर नसता तर हा झेल पुन्हा मॅचचा टर्निंग पॉईंट पहा एक मॅच फिरवणारा तो झेल असता. मात्र बघा आता पुन्हा एकदा हा सामना सुरू झालाय. आणि आता धावपलीवरती आपण जाऊ. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना 26 धावा तुम्हाला इथे बघायला मिळतील. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 26 धावा धावपलीवरती आहेत. 26 धावा आहेत आतापर्यंत. अजूनही बरेचसे चेंडू शिल्लक आहेत. बऱ्याचशा षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे. बॅकफुटर जात पॉइंट मध्ये हा चेंडू ढकलून दिलाय. शतरक्षक समोर आहे. एक सिंगल आपण पाहतो इथे मिळेल. आणि एका सिंगलच्या साहाय्याने धावपलीवरती 27 धावा इथे तुम्हाला बघायला मिळतील. 27 रन्स ऑन बोर्ड. 27 धावा धावपलीवरती आहेत. तिसरा षटकाचा खेळ मला वाटतं हाही सामना जो 6 षटकांचा तुम्हाला बघायला मिळेल. पण शॉर्ट पिच चेंडू होता आडव्या बॅटनं मिड विकेट मध्ये. ब्ल्यू कलरचा जर्सी आपण पाहतो ज्या खेळाडूंना थोडासा आकाशी कलरचा शर्ट ज्यानं परिधान केला तो तिथे आपण पाहतो मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. आता हे दोन्ही संघ याआधी एक सामना या मैदानावरती खेळलेले आहेत. आणि त्यामुळे पहा त्यांना थोडासा या मैदानाचा या खेळपट्टीचा अंदाज आलेला आहे. आणि या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी कित्येक दिवस याच मैदानावरती प्रॅक्टिस करणारा हा संघ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आसमान दाखवलंय गोलंदाजाला. चेंडू फेकून दिला हा सीमा रेषेच्या बाहेर थेट. खणखणीत आणि सनसनीत हा फटका षटकार आहे. आणि या षटकाराच्या सहाय्याने षटक क्रमांक 3 संपतंय. एंड ऑफ 3 ओव्हर्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 35 धावा धावपलीवरती तुम्हाला इथे बघायला मिळतील. 35 रन्स ऑन बोर्ड. 35 धावा धावपलीवरती 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये झाले. 3 ओव्हर झालेत. 35 धावा धावपलीवरती तुम्हाला इथे बघायला मिळतील. षटक क्रमांक 4 ला आपण पाहतो सुरुवात होतीये. पहिले ज्या वेळेस पहिला सामना जो कसोटी मेलबर्न मध्ये खेळवली होती त्यावेळेस 4च षटकांचे सामने 4च चेंडूचं षटक असायचं. आता तुम्हाला 6 चेंडूचं षटक बघायला मिळतंय आणि ते 6 चेंडू टाकून झाले. हे खूप महत्वाचं आहे. आडव्या बॅटचा हा फटका फार मोठा गॅप आणि हा चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 रन तिथे मिळतील. 4 धाव्याने धावपलीवरती मी जातो. धावपली पुढे सरकेल. 40 धाव्यांवरती इथे तुम्हाला बघायला मिळेल. षटक क्रमांक 4थ्याला झालेली सुरुवात आहे. 40 धावा धावपलीवरती जो आता क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर डीप पॉइंट मध्ये एका खेळाडूला उभं करून ठेवलंय. शॉर्ट कव्हर मध्ये तुम्हाला एक खेळाडू पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेग, डीप मिड विकेट, डीप लॉक ऑफ असे समोरासमोर क्षेत्ररक्षक आहे. विकेट किपर समोर त्या पॉइंट मध्ये तो खेळाडू डीप स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक पुन्हा थोडासा अंदाज पोचतोय आणि लागोपाठचा हा दुसरा चौकार इथे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. बाजू स्ट्राईक इनला असताना खेळाडू
स्वप्नील 17 चेंडू आतापर्यंत स्वप्नीलने खेळलेत आणि 17 चेंडू मध्ये 34 धावांवरती 37 धावांवरती नॉट आउट असणार हा खेळाडू तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय की 17 चेंडू आता हा 18वा चेंडू त्याने खेळला म्हणजे 18 चेंडू मध्ये 3 ओव्हर त्याने आतापर्यंत खेळलेत म्हणजे तो एका साईडनं पुरेपूर सेट झालाय आणि त्याला चेंडू आता अक्षरशः फुटबॉल सारखा दिसू लागलाय पा खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी फक्त षटकार आणि चौकारांची भाषा बोलते स्वप्नीलची बॅट इथे सुद्धा पहा मिड विकेटच्या डोक्यावरनं पुन्हा हा चेंडू फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि या 6 धावेनं संघाचा अर्धशतक पूर्ण होतंय 50 धावा धावपलकीवरती तर स्वप्नील महाडिकचा धावा आपण बघू 43 धावा धावपलकीवरती 19 चेंडू मध्ये हा चेंडू बॅटचा टॉपेज घेणार हा चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे आणि मेन पंचांचा डिसिजन हा सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा 47 रन्स स्वप्नील महाडिक 47 धावांवरती जाऊन पोहोचतोय फक्त 3 धावा गरजेच्या असतील आता त्याच्या वैयक्तिक अर्धशतकापासून तो 4 षटकाचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा धावपलकीवरती सागर कामठे ते गोलंदाजी मार्कवरती आता तुम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळेल आणि पूर्ण ऑफ साइड जो आहे तो वाईड यॉर्करच्या लाईन मध्ये सागर कामठे तुम्हाला बघायला मिळतो की तो त्यानं एक लाईन लेंथ पकडलेली आहे आणि पहा आता जो नॉन स्ट्रायकिंगचा खेळाडू आहे तो म्हणजे दिनेश दिनेशचं एक महत्वाचं काम आहे की त्यानं आता स्वप्नीलला स्ट्राईक देणं कारण जो स्वप्नील महाडिक ज्यावेळेस 47 धावांवरती नॉट आउट खेळतो त्यावेळेस त्या खेळाडूकडे जास्त स्ट्राईक ठेवणं आता गरजेचं आहे आणि ते संघासाठी सुद्धा त्यांच्या खूप चांगलं आहे त्यामुळे आता बघायचंय इथे 3 स्टंपच्या लाईन लेंथ मध्ये टाकलेला हा चेंडू तुम्हाला सागरचा बघायला मिळाला सागरनं मात्र आता या ओव्हर मध्ये कुठेतरी धावांवरती लगाम लावण्याचं काम एक चांगल्या पद्धतीने केलेलं तुम्हाला बघायला मिळेल हा चेंडू सुद्धा वजनानं खूप जड आहे आणि हा सुद्धा चेंडू अंगावरती लागल्यानंतर थोडंसं चांगलं एक दुखापत करू शकतो त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की आपण आपली स्वतःची काळजी घ्या आणि एक चांगल्या पद्धतीचा खेळ खेळा कारण आपली स्वतःची काळजी घेणं सुद्धा एक खूप मोठी आपली गरज आहे जबाबदारी मोठी आहे आपली स्पर्धा खूप चांगली आहे आणि कोणती हानी न करता आपल्याला एक चांगला खेळ करायचा यामध्ये हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे बघा जास्त जर त्रास होत असेल तर पाणी घेऊन जा आतमध्ये की जो 47 धावांवरती तो खेळाडू खेळतो आता तो 47 धावांवरती खेळत असताना तो इंजर्ड होणं संघासाठी थोडंसं धोकादायक आहे त्यामुळे तो खेळाडूंना अजून इथून पुढे जास्तीत जास्त चेंडू खेळले तर तो नक्की जास्त धावपलक संघासाठी बनवू शकतो तितकी ताकद तो खेळाडू ठेवतोय त्यामुळे बघायचं आता पुन्हा एकदा सगळे क्षेत्ररक्षक आपल्या जागेवरती येत आहेत पंच आपल्या जागेवरती येत आहेत याचा अर्थ सामना पुन्हा आपण सुरू करतोय धावपलीवरती एकदा नजर टाकू 55 धावा धावपलीवरती 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर सुरू असताना पंचावन्न धावा धावपलीवरती आहेत आणि जो खेळाडू 47 धावांवरती तुम्हाला नॉट आउट बघायला मिळतोय तो खेळाडू आता स्ट्राईक एंडला कदाचित हे स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक आपण पाहतो इथे स्वप्नील महाडिक पूर्ण करेल का अजून सुद्धा आपण प्रतीक्षेमध्ये आहोत पॉइंट मध्ये हा चेंडू ढकलून दिलाय एक चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटच्या खेळाडू तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि षटक क्रमांक संपलं सुद्धा जाईल 5 क्रमांकाचं 5 षटकांचा खेळ आपण पाहतो इथे संपतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती आपण जाऊ धावपलक पुढे 56 रन्स ऑन बोर्ड 56 धावा धावपलीवरती तुम्हाला इथे पाहायला मिळतील 5 षटकांच्या समाप्तीनंतर गणेश दादा महाडिक क्रिकेट क्लब शिंदवणे 56 धावा धावपलीवरती आहेत तर आता शेवटचे 6 चेंडू
शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवरती प्रथमेशच्या हातावरती चेंडू दिलेला आहे आणि प्रथमेशचा पहिला चेंडू आणि मिड विकेट सीमारेषा बाहेर हा चेंडू षटकार आणि या स्पर्धेमधली पहिली वैयक्तिक हाफ सेंचुरी पूर्ण होतीये. स्वप्नील महाडिक इथे बरसतोय. स्वतःच्या 50 धावा सुद्धा तो पूर्ण करतोय आणि आता जुना चेंडू सुद्धा मैदानामध्ये द्यावा लागेल कारण ताकद बा स्वप्नील महाडिकच्या या फटक्यामध्ये किती होती की हा चेंडू आउट ऑफ स्टेडियम त्याने पाठवलेला आहे. या 6 धावेने आपण पाहतो धावपलक पुढे सरकेल. धावपलकीवरती 62 रन्स ऑन बोर्ड, 62 धावा. तो चेंडू मात्र बघून आपल्याला विनंती आहे. 62 धावा यावेळेस पहा हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती तुम्हाला बघायला मिळतील. 2 धावा आपण पाहतो इथे घेतील. तिसऱ्या धावेचा विचारही करणार नाही स्वप्नील महाडिक कारण आता तो स्वतःवरती विश्वास दाखवतोय कारण तो नॉट आउट आहे 56 धावेवरती. 56 धावेवरती तो नॉट आउट आहे. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि वा आपलातून जाईल आणि स्वप्नील महाडिकचा खेळ संपतो इथे. इथे ज्या खेळाडून स्वतः 5 गोलंदाजी मार्कवरती होता खूप जास्त तो धावत आला आणि कॉटन बोल्टचा शिकार स्वप्नील महाडिक नावाचं वादळ इथे थांबतंय. मात्र वादळ जरी इथे थांबवलं असलं तरी ह्या वादळानं खूप जास्त नुकसान केलेलं आहे आणि खूप जास्त नुकसान करून तो स्वप्नील महाडिक इथे बाद होतोय. खूप जास्त धावपलक त्यानं आपल्या वैयक्तिक बॅटमधनं 56 धावेवरती तो नॉट आउट आतापर्यंत होता पण 56 धावेवरती तो बाद होतोय. तर धावपलकीवरती संघाचा धावपलक येतो 64 धावा. यावेळेस शफल केलेला हा चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज क्लीन बोल्ड शून्यावरती कोसळतोय फलंदाज. धक्का क्रमांक अजून एक. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सागर कामटे चेंडू खाली आहे आणि झेल सुद्धा टिपला आणि इनिंग क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतो इथे संपतोय. 6 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये संपतोय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 64 धावा इथे बनवल्या जातील. तर येणाऱ्या 36 चेंडू मध्ये 65 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी जय मल्हार क्रिकेट क्लब संघासाठी असणार आहे. चला
वार्ड नंबर 4 त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि वार्ड नंबर 5 आपले 2 फलंदाज जय मल्हार क्रिकेट क्लब मैदानात लावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. गणेभाई 11 उत्कृष्ट फलंदाजी केली या इनिंग मध्ये स्वप्नील माडिक. चला गणेभाई आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. 2 फलंदाज आलेत वार्ड नंबर 5 च्या मैदानात. थोडस प्लेइंग 11 मध्ये चेंज होतं. जय मल्हार क्रिकेट क्लब वार्ड नंबर 5 ओपनिंग साठी आले सागर कामटे आणि विशाल खेडेकर. 2 नावाजलेले फलंदाज वार्ड नंबर 5 चे. वार्ड नंबर 4 गणेभाई 11 त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. मेटे सामना चालू करून घ्या. अजून खूप सामने बाकी आहेत आजच्या दिवसाचे. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामना चालू करून घ्या. दोन्ही नावाजलेले फलंदाज वार्ड नंबर 5 चे मैदानात विशाल खेडेकर आणि सागर कामटे. चला चला वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय मीनानाथ उर्फ मुन्ना. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. खेळण्यासाठी सागर तयार. आजच्या दिवसाचे भरपूर सामने खेळायचे बाकी आहेत. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक. हलकस क्षेत्ररक्षणात बदल. पहिल्या चेंडूवर उडालेला झेल आणि उत्कृष्ट झेल टिपलाय. गोवर्धन उत्कृष्ट झेल टिपला पहिल्या चेंडूवर. वार्ड नंबर 5 ला धक्का आणि खेळण्यासाठी आलाय नावाजलेला फलंदाज प्रथमेश दिडबाई. उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजीचा नजारा दाखवला होता वार्ड नंबर 4 न आणि 5 न. उत्कृष्ट चाललेला सामना. पुढील चेंडू खेळण्यासाठी प्रथमेश दिडबाई उर्फ बाळा मैदानात. पुढील चेंडू मुन्नाचा. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल. गोवर्धन स्लिपला आणि मारलेला उत्कृष्ट फटका लेक्साच्या दिशेने गेलेला. सागर माने चेंडू मागे परंतु अडवण्यात अपयश आणि चेंडू सीमा पार चौकार. पुढील चेंडू मुन्नाचा खेळण्यासाठी पाळा प्रथमेश दिडबाई. पुन्हा एकदा हवेत चेंडू आणि झेल सुटलेला. उत्कृष्ट ट्राय केला बॉलर मीनानाथ. उत्कृष्ट फटकेबाजी आणि गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवते वार्ड नंबर 4 आणि वार्ड नंबर 5. पुढील चेंडू मुन्नाचा खेळण्यासाठी विशाल आणि हवेत चेंडू. पाहूया काय होतंय.
शिवा चव्हाण नावाजलेला फिल्डर आणि उत्कृष्ट जलटिपला शिवा चव्हाण. मागच्या सामन्यात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं. विशाल खेडेकर तंबूत परतले. आता विशालची जागा भरून काढतोय अमित माकर. वार्ड नंबर 5 चा फलंदाज मैदानात. पुढील चेंडू मिनानाथ. थोडस क्षेत्ररक्षणात बदल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि हलकाचा कटवलेला गॅप मध्ये उत्कृष्ट फटकेबाजी. बाळा उर्फ प्रथमेश दीडबाई. चेंडू सीमा पार फाईन लेगच्या दिशेने गेलेला चौकार. वार्ड नंबर 1 आणि वार्ड नंबर 3 पुन्हा एकदा मारण्याच्या नादात बीड झाला. थोडस कच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. गोवर्धनचं षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 2 बाद 10. वार्ड नंबर 1 आणि वार्ड नंबर 3 नाणेफेक उडवण्यासाठी पवेलियन पाशी या. वार्ड नंबर 1 सोनूदादा टायगर्स. आपला एक प्लेअर लावा टॉच उडवण्यासाठी. संघाचे कर्णधार सोनूदादा. नाणेफेक उडवण्यासाठी इथं या पवेलियन पाशी. गेल्या सामन्यात सामना फिरवला होता म्हणावं लागेल परंतु शेवटचा चेंडू थोडासा फसला आणि त्याच त्यांना फळ मिळालं. वैयक्तिक पहिलं सॉरी आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय वैभव माडिक. खेळण्यासाठी बाळा उर्फ हलकाचा कटवलेला आणि गच्चा क्षेत्ररक्षण. एक धाव पडून पूर्ण. थोडस गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ट्राय केला त्याने बंटीनं परंतु कॅच सुटला त्याच्याकडून. वेल ट्राय. पुढील चेंडू वैभवचा खेळण्यासाठी अमित माकर. आबा मैदानात. आबा आणि बाळा नावाजलेली जोडी. आणि मारण्याच्या नादात बीड झालाय आबा माकर. हलकाचा कडवलेला ऑफसाईडच्या दिशेने बंटी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. कचा थ्रो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं बंटीनं. झेल सुटला मागच्या चेंडूवरती परंतु पुन्हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन घेऊन वार्ड नंबर 5 मैदानात. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण टाकतोय वैभव. नावाजलेला गोलंदाज वार्ड नंबर 4 चा. ब्लॉक पद्धतीचा चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शिवाचं आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल वैभव कडून. धावबादचा संधी दडवली. धावबादची संधी. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचते 13 धावांवर. पुढील चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण टाकतोय वैभव. कमबॅक करतोय. गेल्या सामन्यातून पराभव स्वीकारावा लागला होता आणि मारण्याच्या नादात बीट झाला. आबा माकर. षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 2 बाद 13. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट गोलंदाजीचा नजारा दाखवतोय वार्ड नंबर 4. पाहूया आता पुढील षटक घेऊन कोण येतोय. संघाचं दारमदार गणीभाईकडे. संघाचा संघनायक विकेट किपरिंग एम एस धोनीच्या नावानं नावारूपाला आलेले गणीभाई. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी आलाय सेट झालेला सागर माने. उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो देखील आपल्या संघासाठी. आता खेळण्यासाठी बाळा. सागरचा सामना करतोय बाळा. पाहूया काय होतंय. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय सागर माने नावाजलेला गोलंदाज. थोडस क्षेत्ररक्षणात बदल. पॉवर प्ले संपला.
आणि मारण्याच्या नादात कट कॉट बिहाइंड विकेट. बाद झालाय बाळा प्रथमेश. आता ओंकार ओंकार आलाय. ओंकार वाऱ्या धावत आलेला ओंकार. ओंकार खेडेकर नावाजलेला फलंदाज ओंकार देखील वार्ड नंबर 5 चा ज्यानं जय मल्हार क्रिकेट क्लबचं मैदान गाजवलेलं असा उत्कृष्ट ऑलराऊंडर ओंकार मैदानात. उत्कृष्ट गोलंदाजी सागर माने. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल. चला नाणे फेक उडवण्यासाठी टॉस उडवण्यासाठी या वार्ड नंबर 1 सोनूदादा टायगर. आपला एक प्लेअर इथे लावा टॉस उडवण्यासाठी. सोनूदादा मारण्याच्या नादात बीट झाला ओंकार. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय सागर माने. सोनूदादा आपला प्लेअर लावा टॉस उडवण्यासाठी. आणि उत्कृष्ट फटका ओंकारच्या बॅट मधून निघालेला चेंडू सीमा पार चौकार. उत्कृष्ट फलंदाजी ओंकारच्या बॅट मधून निघालेला चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. सोनूदादा टॉस उडवण्यासाठी लावा एक प्लेअर आपला. ओंकार उत्कृष्ट फलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू. धाव संख्या पोचतीये 7 आणि बाद झालेला ओंकार देखील. आता ओंकारची जागा पाहूया कोण काढतोय भरून. ओंकारची जागा भरून काढतोय गणेश. गणेश ओंकारची जागा भरून काढण्यासाठी आलाय. गणेश खेडेकर वार्ड नंबर 5 चा नावाजलेला फलंदाज गणेश मैदानात. ओंकारची जागा भरून काढण्यासाठी आलाय गणेश. चला नाणे बिघडून घ्या. 1 नंबरचा प्लेअर आलेला आहे वार्ड नंबर 1 चा बजरंगी भाईजान. हलकासा काढवण्याच्या नादात मिस झालेला गणेश. षटक संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचतीये 17. 4 बाद 17. उत्कृष्ट गोलंदाजी करते वार्ड नंबर 4. हा नाणेफेक उडवण्याचं. चला टॉस उडवा. वैयक्तिक दुसऱ्या संघाचा 4थं षटक घेऊन आलाय मीनानाथ उर्फ मुन्ना. हलकासा कटवलेला ऑफसाईडच्या दिशेने कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू गचा क्षेत्ररक्षक वैभव कडून चेंडू सीमा पार चौकार. उत्कृष्ट फटकेबाजी करतोय आबा माकर नावाजलेला फलंदाज वार्ड नंबर 5 चा मैदानात. नाणेफेक उडवलेले. टॉस काही मुकेश राजे महाडिक यांनी टॉस जिंकलेला आहे आणि झेल सुटलेला वन बाउन्स चौकार. मुकेश राजे 11 ने टॉस जिंकलेला आहे. काय घेतले वार्ड नंबर 3 फिल्डिंग घेतली वार्ड नंबर 3. वार्ड नंबर 1 आपले 2 फलंदाज तयार ठेवा. सोनूदादा टायगर आणि महाराजा नादात बीट झाला आबा माकर. उत्कृष्ट फटकेबाजी. 2 चेंडू 2 चौकार मारल्यानंतर चेंडू मिस झाला त्याच्या बॅट मधून आणि पुन्हा एकदा महाराजा नादात बीट झाला आबा माकर नावाजलेला फलंदाज नावाजलेला गोलंदाज मैदानात. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन आला मुन्ना. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. 2 चेंडूवर 2 चौकार गेल्यानंतर कमबॅक करतोय. काही चेंडू बाकी या षटकातले. पुन्हा एकदा कटवण्याच्या नादात लेग साईडच्या दिशेने गेलेला फाईन लेगच्या दिशेने 2 धावा डिक्लेअर. षटक संपलं. लेग बाईच्या 2 धावा. आता पाहूया कोण येतंय गोलंदाजीसाठी. बहुतेक शिवा चव्हाण नावाजलेला गोलंदाज मैदानात. उत्कृष्ट गोलंदाजी केली होती ज्याने गेल्या सामन्यामध्ये सामना फिरवला होता. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 27. अजूनही 12 चेंडूत
38 धावांचं आव्हान. शिवा चव्हाण नावाजलेला गोलंदाज. हलकाचा कडवलेला ऑफसाईडच्या दिशेने पाहूया किती धावा निघतात. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय थोडंसं काच्या क्षेत्ररक्षण आणि ग्राउंडची साथ मिळाली. 2 धावा. उत्कृष्ट थ्रो बंटी. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय शिवा. तशीच तगडा फलंदाज गणेश. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मारलाय डाऊन द ग्राउंड. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पळून गचा थ्रो. तिसरीचा प्रयत्न होतोय. 3 धावा. पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण. चौथीचा प्रयत्न होतोय आणि पुन्हा एकदा वर थ्रो. 4 धावा पळून पूर्ण. डिक्लेअर धावा होत्या. 2 धावा डिक्लेअर होत्या आणि 2 धावा पळून. आताच्या 4 धावा फक्त. उत्कृष्ट फटका लेक्साच्या दिशेने कटवलेला. विशाल कामटी कोण सॉरी सागर मानेचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मारलेला आणि उत्कृष्ट झेल टिपलाय सागर माने. उत्कृष्ट गोलंदाजी केली शिवानं. शिवा चव्हाण. आता फलंदाजीसाठी आलाय बाळकृष्ण बाळा महाडिक. बाळा महाडिक बाळकृष्ण. हलकाचा कडवलेला ऑफसाईडच्या दिशेने पट्टीचं सुरक्षित रक्षण आणि एक धाव मात्र नाही रोखू शकला. एक धाव पळून पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होतीये 21. किती सॉरी. हलकाचा कटवलेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शिवा नावाजलेला गोलंदाज. षटक संपलं 5 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 36 धावांवरती स्थिर. आता गोलंदाजीसाठी आलाय 6 चेंडू 29 धावांचं डोंगर हे म्हणावं लागेल. अशक्य काही म्हणता येणार नाही परंतु काय होतंय पाहूया. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं शेवटचं 6वं षटक घेऊन आलाय वैभव. वाईट चेंडू. 6 चेंडू 28 धावांचं आव्हान. सोनूदादा आपले 2 फलंदाज तयार ठेवा. ब्लॉक पद्धतीचा चेंडू पाहूया किती धावा निघतात. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय का मीनानाथ. एक धाव पळून पूर्ण. उत्कृष्ट फलंदाजी. हलकाचा कडवलेला ऑफसाईडच्या दिशेने पाहू. नाही नाही निर्धाव. सॉरी निर्धाव चेंडू कटवण्याच्या नादात मिस झाला आणि आता मात्र 5 झाला. कॉट बिहाइंड द विकेट. गणीभाई उत्कृष्ट क्षेत्ररक्षण विकेट किपरिंग आणि कॅप्टन्सी करतोय आपल्या संघासाठी. आता पाहूया कोण येतोय. तुषार. तुषार जगताप मैदानात. तुषार जगताप नावाजलेला फलंदाज. वार्ड नंबर 5 चा. शेवटचे काही चेंडू बाकी या सामन्याचे. सोनूदादा आपले 2 फलंदाज तयार ठेवा. वार्ड नंबर 3 आपले फिल्डर तयार ठेवा फिल्डिंग साठी. क्षेत्ररक्षणासाठी जायचं आपल्याला. वार्ड नंबर 3 न टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि हलकाचा कडवलेला लेग साईडच्या दिशेने तुषार नावाजलेला फलंदाज. पाहूया किती धावा निघतायत. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा नाही प्रयत्न. बहुतेक सामना सोडलेला आहे वार्ड नंबर 5 न. आणि हलकाचा कटवलेला. 2 धावा डिक्लेअर. षटक संपले 6 षटकाच्या समाप्तीनंतर. 42 धावांवरती रोखलंय. उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि सामना जिंकलेला आहे. सामना जिंकलाय वार्ड नंबर 4 न.
उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी म्हणावं लागेल सुरेख केली होती स्वप्नील माडिक उर्फ कुक. नावाजलेले फलंदाज स्वप्नील. वैयक्तिक अर्धशतक वार्ड नंबर 1 आणि वार्ड नंबर 3. काही मुकेश राजे महाडिक 11 आणि सोनूदादा टायगर्स. हा सामना आता सोनूदादा आपले 2 फलंदाज लावा मैदानात.